व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात दिली असली तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर आहे. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांच्या आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचे रुटीबिटी व्यवहार होत आहे. आमचा व्यवसाय एक, आमचे नातेगोती एक, आमची जात सुद्धा एक. त्याला जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे. 180 जाती अगोदर घातल्या. आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350 400 जाती परत झाल्या. 180 जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती यांनी आरक्षणामध्ये घेतल्या. मग आमचं म्हणणं आहे 83 क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुणबी असेल तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का? जर मराठ्यांची पोट जात कुणबी बाकीच्यांची उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्या तर मराठ्यांची का घातली नाही? आपला तिसरा मुद्दा आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी आहे. हैदराबादचं गॅजेट आहे. त्या गॅजेट मध्ये सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे. ते गॅजेट का लागू केलं जात नाही? छत्रपती शाहूराजांनी या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना आरक्षण दिलं. ते सातारा संस्थांच्या गॅजेट मध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा कुणबी म्हणून का घेतला जात नाही? बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेट सुद्धा त्यातही सगळा मराठा समाज झाला ओबीसी आरक्षणात. का घेतला जात नाही? आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या सरकारने आपल्याला लेखी दिलाय. मग त्यांच्या नातेवाईकाला का दिलं जात नाही? मराठ्यांच्या सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही आणि यांच्या कुणाच्या सरकारी नोंदी नाही. असेच पळवाटाने आलेले सगळे मागून पुढून कोकण घुसले. तुमची कोणाची नोंद आहे का? नाही. तरी तुम्ही आरक्षणात आणि आमच्या नोंदी असून आम्ही आरक्षणात नाही. बघा उलटा न्याय. काल माझ्याकडे काही समाजाचं एक पथक आलं शिष्टमंडळ. त्यांनी सांगितलंय तुमचं तरी बरं आहे, आमचा लय पचका झाला. म्हणलं तुमचं काय झालं बाबा? आमचं दुरण त्या गाणं आणखी तुमचं काय झालं? ते म्हणले आमची एकच जाती कैकाडी समाजाची, 2-3 नाहीत, काही नाही. विदर्भात कैकाडी समाजाची जात एससी आरक्षणात. खानदेशात कैकाडी समाजाची जात एसटी आरक्षणात आणि मराठवाड्यात कैकाडी समाजाची जात